नाव कविता ठाकरे. मी पुण्याहून बोलते. कम्युनिटीशी जुळण्याचं कारण की माझं वाढलेलं वजन. मला वजन वाढलं आणि इतके मेडिकल इश्यूज झाले, की मला मणक्याचा त्रास, प्लस सायटिकाचा त्रास आणि कोलेस्टेरॉल सुद्धा मला म्हणजे मी जेव्हा चालायची ना, माझी छाती वगैरे दुखायची, तर माझे हसबंड मेडिकल फील्डमध्येच आहे. ते रुबी हॉल आणि दीनानाथ दोन्ही ठिकाणी वर्किंग आहेत. त्यांनी मग मला सहज म्हटलं, की "आपण तुझं कोलेस्टेरॉल चेक करू." तर माझं कोलेस्टेरॉल हाय झालेलं होतं. तर म्हणून मला माझ्या छातीमध्ये पण दुखायचं. मग मला नेहमी भीती वाटायची. मी 1 वर्ष पूर्ण वॉकिंग केली. रोज मी थोडं कधी-कधी गॅप पडायची, कोणी फ्रेंड सोबत नसलं तर. पण मी पूर्ण वर्षभर वॉकिंग केली. पण माझं वजन कमीच नाही होत होतं. जसं आहे तसं. काही असरच नाही पडायचा. मग आमचे कोचनी आम्हाला गाईड केलं किंवा तुम्ही हे घेऊन बघा. पहिले तर मी दर्द की दुकान होती. म्हणजे नेहमी काही ना काही दुखायचं. पण आता ह्या कमिटीशी जुळली तेव्हापासून माझं एक प्लस पॉइंट असं झालं, की वजन तर कमी झालंच झालं. पण त्याच्यासोबत माझे जे बाकी मेडिकल इश्यूज होते, जसं मला चालताना छातीत दुखायचं, धापा लागायच्या, ते आता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. त्याच्यानंतर मला व्हर्टिगोचा पण त्रास होता, तो सुद्धा माझा गेलेला आहे. मला 3 दिवस कंटिन्युअसली चक्कर येत राहायचं. मला बेड पकडूनच राहावं लागायचं. पण आता तो सुद्धा माझा कमी म्हणजे गेल्याच आहे. आतापर्यंत मला असा त्रास झाला नाही. या कमिटीशी 2 महिने झाले मी जुळून, 2.5 महिने आणि 2.5 महिन्यात मी 6 किलो वजन कमी केलं आणि ह्या 6 किलो वजन कमी केल्यामुळे मला खूप छान रिझल्ट आलेला आहे. लाईफस्टाईलच चुकीची होती ना. आता या कमिटीमध्ये जुळल्यानंतर आपण वर्कआउट केल्यानंतर काय खायला पाहिजे? हा आपला जो एक जबरदस्त फ्युअल आहे, याच्यानेच सगळं झालं मला असं वाटतं. आपलं एनर्जी ड्रिंक आणि फ्युअल एवढा जबरदस्त आहे. सुरुवातीला काय करायची फिरायला जायची आणि त्याच्यानंतर मस्त वडीपैकी चहा आणि बिस्किट. हा माझा म्हणजे चहा आणि बिस्किट माझा जीवलग मित्र. असं जर मी त्याला कधीच सोडू शकत नाही असं सारखं होतं. पण आता चहा दूरच झालेला आहे आणि खरंच चहा माझा जेव्हापासून चहा दूर झाला, म्हणजे माझ्या जीवनातून सुटला तेव्हापासून इतकं छान मला ॲसिडिटी सुद्धा होत नाही. प्लस मला एनर्जेटिक म्हणजे खूप एनर्जेटिक असतं दिवसभर. छान वाटतं मला. मॅडम, तुम्ही आता सांगितलं की तुमचे सर खूप मोठ्या नामांकित महाराष्ट्रातल्या नव्हे देशातले नामांकित जे हॉस्पिटल्स आहेत, रुबी हॉल क्लिनिक आहे आणि दीनानाथ मंगेश या ठिकाणी आहेत आणि याच क्षेत्रामध्ये आहे. त्यांचं काय मत आहे? त्यांना काय वाटलं तुमच्यामध्ये चेंज पाहून? ते तर खूप खुश आहे आणि त्यांनीच मला इन्सिस्ट केलं होतं, "हे तू घे." मी नाहीच म्हणायची. मी म्हटलं, "मी आपली नॅचरलीच होईल." पण त्यांनी मला सांगितलं समजावून. त्यांना सगळं कळलं, की हे खूप छान प्रॉडक्ट आहे, एकदम परफेक्ट चांगलं आहे, असं त्यांना कळलं. त्यामुळे त्यांनीच मला जबरदस्ती केली, "तू घे, तू घे." 1-2 दिवस मी चिड पण केली त्यांच्यावर. "काय मला काही ना काही तुम्ही घ्यायला लावता बारीक व्हायला." पण आता सध्या मी मी तर खुशच आहे. माझ्यापेक्षा